इथे मात्र चला बॅटिंग करणार टीम वडगाव टीम लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर बॉल द्या आयोजक साहिल दा बॉल द्या लगेच अनिकेत 3 बॉल चॉईस करा हेमंत दादा 3 बॉल चॉईस करा एक मॅच बॉल आणि 2 अगदी ऑप्शन मध्ये 2 बॉल चॉईस करून ठेवा बॉल गेला तर लगेच मॅच सुरू करता येईल मॅन ऑफ द मॅच या मॅच ठरले गेले शुभम सुर्वे आणि त्यांना दिलं जाईल हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि दिलं जाईल मान्यवरांना आपण इन्व्हाइट करूया सन्माननीय राजेंद्र येरुणकर साहेबांना विनंती करतो आपला शुभ असे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे मरियाई गुलफुंदे तर या टीमनं अगदी आपण पाहायला गेला दबदबा बनवला या वर्षीचा हंगाम अक्षरचा गाजवला त्याचं कारण राहिलं आहे 11 खेळाडू युनिफॉर्म मध्ये आहे चला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी रुपेश आता कृपया एरकणी आपण आणा शुभम सुर्वे ठरलाय अडपायला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा थोडा संवाद जरूर त्यांच्यासोबत कनेक्ट होतील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले जाईल शुभम यांना मॅच देखील सुरू होईल तर टीम लगेच आपण अगदी फील्ड सेटअप करा कदाचित आज सौरव मालकर आज या टीम मध्ये हिस्सा नसणार आहे परंतु शुभम 2 मिनिटच घेईल तुमचे एकच प्रश्न आवाज जरूर बसला रात्रीचं जागरण खूप सारं रातो के कातील म्हणून तुम्हाला ओळखलं जातं या टीमला परंतु काय म्हणाल या आयोजनामध्ये करत आई गावदेवी क्रिकेट संघ भरोसे आणि रुद्र एंटरप्राइजेस यांची ही स्पर्धा आणि त्याच्यामध्ये खेळताना पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स चांगला दिला या स्पर्धेविषयी काय म्हणाल नक्कीच आयोजन खूप चांगलं आहे थोडेसे दमले आहेत जागरण देखील खूप आहे आणि नागुरे यांच्या माध्यमातून आहे एनर्जी गुलाब लस्सी आता व्हेरिएशन अगदी बॉलरचा आपण पाहत होतो आता नागुरे यांचं पाहतो गुलाब लस्सी देखील आपण पाहतो कॉम्बॉक्स मध्ये इथे होईल बदल आणि ऐकूयात मराठी हिंदीचा एक 2 सिनियर कॉम्पिटेटर एक एमडी सर असतील दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पाडी पवार सर नेक्स्ट मॅच ऑन असेल आपण पाहतोय ऐकूया चषक 2026 चा पर्व आणि ऐकूयात पाडी पवार सरांना हॅलो याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेच्या सर्वजनक आपण पाहतो पिंट्या दादा तवळे एक खूप चांगली हस्ती आपण पाहतो चांगलं व्यक्तिमत्व रोहितदादा तवळे यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं आपण सरचे स्वागत करूया आज मात्र आपण जर पाहिलं तर यश मालकर एक चांगल्या लढती पाहायला मिळत आहेत पहिले मॅच आपण पाहिले असेल 2 मॅच पूर्णपणे एकतर्फी झालेले आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल एक ही मॅच देखील एक चांगली तगडी मॅच पाहायला मिळेल दोन्ही संघ एकाच ग्रामपंचायतमधून एकाच परिसरात आपण पाहिलं असेल दोन्ही टीम एका बाजूला तो पहिला षटक या ठिकाणी तलावली संघाच्या माध्यमातून हे पण आपण स्कोरिंग करायचं पहिला चेंडू टॅपिंग क्रिकेट पहिला चेंडूवरती सन्मान दिलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव इथे प्राप्त केलेली आहे एका बाजूला अप्पा इलेवन वडगाव तर त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे आई गावदेवी तळवली या 2 संघाच्या दरम्यान एक मोठी मॅच एक मोठा बॅटल इथे पाहायला मिळेल दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया दोन्ही संघ जर अपन एमडी भाई देखा जाए कि मेरे काफी छाती टीम है दोनों टीम एक बाजू में तलौली टीम है तो दूसरे बाजू में वडगांव टीम और इनके साथ जो मुकाबला एक अच्छा मुकाबला जरूर देखने को मिलेगा लेकिन पहली गेंद थी और पहले गेंद के ऊपर भी सलमान गेंदबाज को दिया था और सिंगल से अपना खाता खोला था और वडगांव टीम का भी निजी 1 रन जी धन्यवाद इसी बीच जुड़ेंगे हम आपके साथ इस बार अच्छी गेंद थोड़ी सी दिशाहीन गेंद थी ये ऑफ स्टंप के बाहर थे जिसके चलते हमारे अंपायर ने इसको दोनों हाथों को फैलाकर वाइड करार दिया और एक अतिरिक्त के रन जुड़ेंगे यहाँ पे इस 1 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 2 रन बगैर कोई नुकसान के ये पहला ओवर फेंका जा रहा है तो पहला ओवर यहाँ पे बिल्कुल सूझबूझ भरी पारी खेलेंगे पहले समझेंगे परखेंगे और उसके बाद अगली गेंद और उसके बाद जरूर यहाँ पे खेलने की बड़े बड़े शॉट खेलने की प्रयास करेंगे फिर से दिशाहीन गेंद फिर से ऑफ स्टंप के बाहर और फिर से एक अतिरिक्त जुड़ेंगे यहाँ पे रन वाइड के रूप में तो ये एक्स्ट्रा जितने भी आएंगे वो बल्लेबाज के लिए प्लस के रूप में योगदान करेगा
हा वरोसे गावचे आपण सुपरस्टार खेळाडूतून आपण पाहिलं असेल त्यांच्या नावानं खऱ्या वरोसे गावाची जी क्रिकेटमध्ये ओळख निर्माण झालेली है तो सुबोध भोसले बँड पंचांच्या भूमिकेमध्ये उनका भी तहे दिल से स्वागत जरूर करना चाहूंगा लेकिन दो वाइट गेंदबाज तो भेज चुकी है दिशा लाइन लेंथ से यहाँ पे देखा जाएगा तो अच्छी गेंद और इस गेंद को परखा चाहा और इस गेंद को आक्रमण किया और इस गेंद के ऊपर मिला बल्लेबाज को 6 रन। बिल्कुल जबरदस्त प्रहार, ये शॉर्टलाइन गेंद थी और थोड़ी सी यहाँ पे बल्लेबाज ने इस गेंद को पहले परखा और निकाल दी फाइन लेग की तरफ से ओवर बाउंड्री, 6 रन। दीजिए हेवन पोपल्टी के बल्ले से निकला तो 6 रन। और ये मेमडी भाई जो मुकाबला है ना ये मुकाबला बहुत ही अच्छा होगा। इस रोमांच का मुकाबला देखने को दर्शकों को मिलेगा। 2-3 मुकाबले जो हो गए पूरे एक तरफी हुआ लेकिन इस मुकाबले में आखिरी गेंद तक आखिरी ओवर तक एक मुकाबले का कौन जीतेगा कौन हारेगा ये कहना बहुत मुश्किल होगा। जी ऐसा मैच होना भी चाहिए मेरे ख्याल से, क्योंकि दर्शक देख रहे चारों ओर से खचाखच भरा हुआ है और जरूर चाहेंगे। इसी बीच लेग स्टंप के बाहर इस बार ये गेंद थी, वाइड करार दिया। वाइड के यहाँ पे देखा जाएगा तो भटकती आत्मा की तरह की गेंद थी और इस पर कोई यहाँ पे देख रहा था यहाँ पे देरी नहीं हुई है वाइड करार करने के लिए। और ये मेरे लगता है तो तीसरी वाइड इस ओवर की आ चुकी है, 10 रन हो चुके हैं टोटल। यहां से कमबैक करनी होगी गेंदबाज को, नहीं तो ये फिर वड़वाव के जो खिलाड़ी है। इस बार फुल टॉस गेंद उठाकर खेला है लॉन्ग ऑन के और लेकिन 1 टप्पे के बाद निकल जाएगी गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। तिसरे अंपायर की मदत ले चुके हैं। चला भीमरसाठी तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी बॅटिंग टीमने केलेली आहे। मात्र या ठिकाणी पाहूया चौकार मात्र या ठिकाणी म्हणजे या बाई या चेंडूवरती चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या बरोबर हा तिसरा पंच या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। बिल्कुल यहाँ पे क्योंकि बल्लेबाज को पता है कि ये पहला ओवर जो है पावर प्ले है और पावर प्ले का लाभ जरूर लेना चाहेंगे। थोड़ा सा बल्लेबाज को टपाया यहाँ पे। विक्रांत शिंदे, रमेश दादा तवळे आणि ज्ञानेश्वर दादा तवळे, संतोष दादा या ठिकाणी सर्वांच या ठिकाणी आपण चर्चा कसं त्या क्षेत्ररक्षकाची आपण पहिल्याच उच्च मागणी करण्यात आलेली आहे। आता गॅरीला बघा इथे मिडल मध्ये आणलेला आहे आणि दीपेश यादव इथे आपण पहिल्या असेल सीमारेषेवरती आलेले आहेत आणि गरज आपण जर पाहिलं असेल ॲडजस्टमेंट चेंज बदल करावं लागेल। सृष्टीचा हा नियम आहे। चौकारानंतर एक सिंगल डाव या चेंडूवरती आली आहे। चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय वडगाव संघाचा हा गोलंदाज पहिलं षटक टाकतोय किरण जाधव। 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेत। खूप चांगली गोलंदाजी। 3 वर्षी मॅच याची दक्षता पण असावी कारण की आपण टॉस सोडण्याच्या अगोदर सांगितलं की 3 वर्षी मॅच असेल आणि 3 षटकाचा हा सामना त्याच्यामध्ये पहिलं षटक आपण पाहतोय आणि या 3 षटकाच्या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर इथे माडपाई माडव संघाला एक चांगली धावसंख्या जमवायला लागेल, मोठं टार्गेट सेट करायला लागेल आणि किरण जाधव चांगली गोलंदाजी इथे करत असताना या दरम्यान आईवाज आपण चौकार मात्र या चेंडूत आलेला आहे आणि सरपंच नितीन दादा यांनी सांगितलं की आईवाज झेलसाठी जो प्रेक्षक कॅच पकडेल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि आपण रोहित दादा यांचे 100 रुपये म्हणजे 700 रुपयाचं पारितोषिक येते आईवाज झेल साठी कंटिन्यू हा पारितोषिक आहे। चौकार इथे आले। चौकाराच्या बरोबर संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल। पहिलं षटक समाप्त झालं। पहिल्या षटकामध्ये 13 धावा धाव फलकावरती। पहिली ओव्हर के समाप्ति के बाद 13 रन। एक अच्छी शुरुआत हो रही है
लेकिन चलो मैदान के अंदर फील्ड जल्द से जल्द सेटअप होना चाहिए। और टीम कैप्टन बिल्कुल धन्यवाद सर। इसी बीच पहली ओवर की समाप्ति तक 13 रन बटोर लिए हैं और एक बेहतरीन रणनीति के साथ यहाँ पे बल्लेबाजी का आक्रमण करते हुए गेंदबाज के पास ये एक मौका था, लॉन्ग ऑन पे एक कैच ड्रॉप किए थे और जिसके चलते वो फिल्टर को चेंज किया गया। आणि एमडी वाई बघा पहिलं षटक या ठिकाणी सांगत आहे रिव्हर्स साठी जर रिव्हर्स षटकर झाला तर नितीन दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज बिल्कुल यहाँ पे होनी भी चाहिए आणि क्योंकि नितीन दादा मैदान इथे आता स्टेजवरती आले म्हणजे आगळी पारितोषिक त्यांची नक्कीच आपण पहिल्या सरपंच म्हणून ते कामकाज होतात आणि फक्त रिव्हर्स मारून जर षटकार गेला तर फलंदाज 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आयवा जल सीमारेषेच्या बाकी जो प्रेक्षक पकडेल त्यांच्यासाठी डबल त्यांच्याकडून 500 आहे आणि रोहित दादा यांच्याकडून 100 असतील। आणि उद्या मात्र मैदानाच्या आतमध्ये ते तांबे कोलीवाड्या संघाबरोबर विघ्नेश शलिवनच्या नावानं संघ इथे मैदानाच्या आतमध्ये असेल त्यांना आपण शुभेच्छा देऊया। मात्र इथे आता बरोबर पहिलं षटक समाप्त झालं एमडी आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या 13 धावा, एक फलंदाज बाद झाले, 2 फलंदाज बाद झाले, 2 बाद 13। बिल्कुल यहाँ पे क्योंकि वो उनके जेंड में जरूर यहाँ पे कुछ मंत्रणाएं चलते होंगे क्योंकि 3-3 ओवर का ये मैच है, निर्धारित 3 ओवर की समाप्ति तक यहाँ पे टोटल जरूर बड़ा करना चाहेगा। इसी बीच दूसरी ओवर की पहली गेंद लपेट कर खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर से वहां पे जबरदस्त फील्डिंग का नजारा दिखाया, यहाँ पे रोका, गेंद को बाउंड्री के अंदर ढकेला है। जब तक गेंद को फील की जाती रन लेने का मौका था यहाँ पे बल्लेबाज के पास और कमाल की फील्डिंग, इस तरीके की फील्डिंग की साथ देनी होगी गेंदबाजों का। जब जब ऐसे फील्डिंग आप दिखाएंगे बिल्कुल उसका परिणाम आपको जीत के करीब लेकर जाएगा। इसी बीच 2 रन एमडी आता तिसऱ्या पंचाची मदत इथे घेण्यात आलेली आहे, रेफर केल्या तिसऱ्या पंचाकडे पाहूया। या ठिकाणी बरोबरच्या चेंडूला प्रोटेक्शन केलेलं आहे का चेंडू षटकार आहे, तिसऱ्या पंचाची मदत इथे घेण्यात आलेली आहे। चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। मात्र वडगाव संघानं पहिल्या मॅचमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता, 51 धावांचा टार्गेट मोठा सेट केला होता आणि पनवेल संघाला त्यांनी पराभूत केला। मात्र दीपेश मला असं क्षेत्ररक्षक आहे जर फलंदाजांना रिव्हर्सचा षटकार मारला तर सरपंच साहेब आपण नितीन दादा जवळ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि ॲम्बाजलसाठी 500। आता इथे खूप सगळा एफर्ट देण्याचं काम केलेलं आहे। खूप चांगलं एफर्ट या क्षेत्ररक्षक दिले, 100% बेहतर है एमडी भाई 100% एफर्ट अपनी टीम के लिए दिया है। शायद 6 रन हो सकता था लेकिन उसके ऊपर जो एफर्ट दिया मैं काबिल तारीफ करना चाहूंगा उस फील्डर की, दीपेश उस फील्डर की काफी अच्छी फील्डिंग। बिल्कुल मैं वही कह रहा था कि इस तरीके की साथ देनी होगी गेंदबाज को, तब जाके आपका नैया जो किनारे लग सकते हैं। जैसे कि अभी देखा थारा फायर को रेफर किए गए थे, चेक किया गया यहाँ पे और सेफ थे वो शॉट। इसी बीच अगली गेंद बहुत ही जबरदस्त तेजी के साथ फेंका हुआ ये गेंद और छकाती हुई निकल गई विकेट कीपर तक ये गेंद और डॉट बॉल। ये डॉट बॉल बहुत महत्व रखेगा अपनी टीम के लिए। गेंदबाज जरूर चाहेंगे कि जिस तरीके से उसको क्षेत्र रक्षण का साथ मिल रहा है उसी तरह से यहाँ पे गेंदबाजी का भी आक्रमण करते हुए बिल्कुल समझने भी नहीं दिया यहाँ पे बल्लेबाज को। इतनी तेजी के साथ फेंकी हुई ये गेंद थी जिसके चलते एक डॉट बॉल आया। अभी भी स्कोर बोर्ड ठहरा हुआ 15
के स्कोर पर 2 विकेट गंवाए अब तक। इस बार थोड़ी सी चहलकदमी की बल्लेबाज ने आगे की ओर गए, थोड़ा फुटवर्क का इस्तेमाल किया, 1 रन चुराए, दूसरे रन लेने का बिल्कुल भी यहाँ पे कोई गुंजाइश थी भी नहीं और प्रयास भी नहीं किया और इसी 1 रन के साथ स्कोर बोर्ड जहां पहुंचा है अब तक 16 रन। 2 विकेट के नुकसान के बाद ये 3 ओवर का निर्धारित मैच है और जरूर चाहेंगे यहाँ पे बल्लेबाज कि कम से कम सम्मानजनक स्कोर खड़ा किया जाए। पहली ओवर की समाप्ति तक 13 रन बटोर लिए थे। इस बार जब दूसरी ओवर करने के लिए आए पे यहाँ पे गेंदबाज तो अच्छी गेंदबाजी की, अपनी टीम के लिए वापसी जरूर किए। सर कितना टोटल होना चाहिए इस मैच के लिए? 3 षटकांचा हा सामना एमडी या 3 षटकामध्ये किमान 35-40 धावा जरी आल्या तर मात्र एक चांगली मॅच इथे होईल. मात्र इथे फटका पासला जातोय, चेंडू हवेमध्ये क्षेत्रात जितू मात्र चेंडूच्या खाली आलेले आहेत. मात्र विकेट मात्र या चेंडूचे झेलबादच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद होईल. तो मारपाई मायप संघाचा 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावा लागले ते 16. जर आपण पाहिले असता तर खूप चांगली गोलंदाजी आहे. तुम्ही हिंदीमध्ये करा, मी मराठीमध्ये करेन. बिल्कुल बिल्कुल या सर. ठिकाणी जर आपण पाहिलं असतं ना तर गोलंदाजी चांगली होते. या ठिकाणी जो गोलंदाज आला जेतू मात्रे खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण आक्रमण होताना पहिलं 15 धावा आल्या त्या. त्याच्यावर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूचा असं वाटतं मोठा फटका पाहायला मिळेल जिथे मात्र दीपेश गडकरीने तो अति अप्रतिम असा क्षेत्ररक्षण केलेला आहे आणि आपल्या संघासाठी चांगला एफर्ट त्यांनी दिले. मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा फटका पासला जाईल. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येत असताना टिपल्याला हात झेल. किरण जाधव डीजे इथे पाहणार आहोत. एकविरी कालेगावची एकवीर आई सरपंचा हकेला नवसाला पावणारी आणि रिवर्स सर आता मात्र या ठिकाणी षटकाला 2000 रुपये आता या ठिकाणी शेअर वाढवलेले आहेत. फक्त एकच मॅचसाठी ते आहेत. नंतर मात्र सांगता येईल की मात्र इथे रिवर्सचा षटकाराला पहिले 1000 होते, आता 2000 रुपयाचा कॅश प्राईज नितीनदादा तवळे यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे. हॅट्रिकवरती गोलंदाज जेतू मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केलेले आहेत आणि इथे बाउसिंग ट्रॅकचा वापर केला जातोय. आणि इथे मात्र षटक क्रमांक आपण पाहिलं असं दुसरं समाज 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आजच्या सरासरी 16 धावा लागल्या धावफलकावरती. ज्ञानेश्वर जे मात्र सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचंही आपण स्वागत करूया. आमचे SS केलकरचे एम्प्लॉईज ज्ञानेश्वरची भात्रे आपलंही आम्ही इथे स्वागत करत. आपणास विनंती असेल का ज्ञानेश्वर भाई प्लीज आपण व्यासपीठ होते आपलंही इथे स्वागत आम्ही करत आहोत. 2 षटकं संपली बघा एमडी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा रेफर केल्या का. चला भीमरसाठी तिसऱ्या पंचाची मदत पुन्हा एकदा इथे घेण्यात आलेली आहे. सोबत जरा या आपण स्क्रीनवरती ऑनस्क्रीनवरती तिसऱ्या पंचाची मागणी इथे मदत घेतलेली आहे भीमरसाठी. भीमर हाईट फॅक्टर फर्स्ट एड बॉक्स चैतन्य जरा आपण फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ. बघू ह्या चेंडूवरती आता काय निर्णय येतोय. वाईट बॉल. चला पंचांचा योग्य ते निर्णय सोबत बसण्याचा निर्णय वाईट झालेला आहे. अतिरिक्त धावा तर या चेंडूतून मिळाली आहे माडपाई माडप संघाला आणि एका धावसंख्येच्या जोरावरती आपण पाहिले असेल 17 धावा एमडी भाई आता लागले धाव फलकावधी.
बिल्कुल यहाँ पे देखिए यहाँ पे बैट्समैन ने जरूर यहाँ पे रेफर किए थे, रिव्यू लिया था वाइड के लिए, अतिरिक्त उछाल थी और जिसके चलते यहाँ पे 1 बाउंस करार दिए गए थे फर्स्ट अंपायर द्वारा। इसी बीच रेफर किए गए थे और जिसका लाभ मिला यहाँ पे, रिव्यू अभी बचा हुआ है उनके पास और इसी के चलते 1 रन का इजाफा और 1 गेंदों में भी इजाफा मिलेंगे यहाँ पे बल्लेबाज को। और फिर से यहाँ पे गेंद- जी एक्स्ट्राची आता चेंडू खेळण्याची संधी मिळाली, कदाचित ह्या चेंडूवरती काहीतरी चांगलं पाहायला मिळेल. जर का या ठिकाणी एखादा मोठा फटका जर आला तर सोयनपे सोग असेल माडपाई माडव संघासाठी, आणि जर का गोलंदाजी कमबॅक केला तर वडगाव संघासाठी एक चांगला चेंडू असेल. बिल्कुल यहाँ पे जरूर चाहेंगे बल्लेबाज उसका लाभ उठाना, क्योंकि एक एक्स्ट्रा जो गेंद मिला है उनको उसका भरपूर लाभ उठाना चाहेंगे, क्योंकि इसके बाद ज्यादा कुछ बचे नहीं. 7 गेंदों का खेल अभी बाकी है. उठाकर खेला है लपेटते हुए फाइन लेग की तरफ, वहां पे खिलाड़ी तैनात, गेंद को फील की जाती. और ये अच्छी गेंद लॉन्ग अप पर गेंद गई थी एमडी भाई, अपने को भी गेंद नहीं दिखा और एक गेंद सामने की तरफ थी, वहां पे फील्डर थे मेरे को लगता है दीपेश, और अच्छी फील्डिंग हो चुकी है और पहली 17 की 2 ओव्हर का खेळ खत्म हो चुका है. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्त टोटल धावा 18 लागली, त्यात 9ची सरासरी प्रति ओव्हर प्रति षटकामध्ये राखलेली आहे. इस बीच न्यू सॉबी स्वराज कलेक्शन यांच्या माध्यमातून बघा या ठिकाणी टॉपमध्ये जे संघ 6 संघ असतील त्यांच्यासाठी आता बघा त्यांच्या आई एकविरा प्रत्येक प्लेयरसाठी आपण पाहिजे असेल 25% डिस्काउंट येते. जर तुम्ही शॉपिंगसाठी गेलेत ना तर तुम्हाला आपण पाहिलं असेल मोपाडामध्ये त्यांची शाखा आहे न्यू साईराज कलेक्शन यांच्या माध्यमातून 25% सूट देण्यात आलेले. रतीश तवळे यांचा जो शॉप आहे हा नक्कीच पॅडी आपण पाहतोय वरोसे गावातील एक व्यक्तिमत्व रतीशजी तवले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जे टॉप 6 चे क्वालिफाय संघ असतील त्या प्रत्येक संघातल्या प्रत्येक खेळाडूला जर तुम्ही तिथे शॉपिंगसाठी गेलात तर तुम्हाला केलेल्या शॉपिंगवरती 25% म्हणजे 25% डिस्काउंट ची इनामी संधी तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे जे टॉप 6 चे संघ असतील ना आतापर्यंत आपण पाहिला तर वाउंडर संघ आणि त्यानंतर आपण पाहिला तर कालच्या दिवसात ज्यांनी गाजवला असा वयाळ संघ, हे 2 संघ तर ऑलरेडी या 25% डिस्काउंट मध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे. परंतु इथून पुढचे जे संघ असतील त्या संघांसाठी मात्र ही संधी असेल, परंतु संधी होती ते खेळाडूला आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार. जिग्नेश गायकवाड प्रफुल्लजी गायकवाड ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत. आणि एवढी प्यार से करेंगे सबका स्वागत, प्यार से स्वागत केलेलं आहे षटकारांना. बिल्कुल प्यार से करेंगे सबकी स्वागत. इसी बीच खेल की ओर अग्रसर होते हुए पहली ही गेंद थी ये अंतिम ओवर का और जिसमें देखा जबरदस्त प्रहार बल्लेबाज के द्वारा लगाया, बहुत ही बेहतरीन तरीके से छक्का. स्पीडअप करा स्पीडअप आपण. इस बार आज थोड़ी सी बड़ी slow डिजाइन गेंद ऑफ स्टंप के बाहर वाइड मिलेंगे जरूर यहाँ पे बल्लेबाज को. एक अतिरिक्त रन इस अतिरिक्त के रूप में स्कोर बोर्ड जा पहुंचा है अब तक 25 रन. हा 25 धावा आतापर्यंत धाव फलकाचा शेवटचा षटक आहे. मात्र ज्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करायला लागेल किमान 35-40 जर धावा झाले ना तर एक चांगली पॉसिबल धावसंख्या इथे पाहायला मिळेल. तशी एक चांगली मॅच आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. याच्यानंतर सेकंड राऊंडची ही पहिली मॅच, त्याच्यानंतर दुसरी मॅच आपण बघतात. एका बाजूला मरी आई गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल आई गावदेवी तळवडी. चला विनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल दिनेश वालकर आणि सचिन आपणास विनंती असेल की आपण विनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस केला जाईल. लगेच आपण हा सामना संपल्या या विनिंग संपल्यानंतर आपण सचिन संपर्क करा.
व्यासपीठावरती आपण बघा सरबाडी या ग्रामपंचायत विद्यमान सरपंच यांच्या सौभाग्यवती आहेत आदरणीय नितीन शेठ तवळे उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित, त्याबरोबर रविदास दादा तवळे त्यांच्या नावाची आपण बघायला दिसतो. त्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित केली आहे एकविरा ट्रॉफी, ते या व्यासपीठात आनंद घेतात. त्यांचे स्वागत आहे. त्यांच्यासमोर आमचे शाखा प्रमुख सुभाषजी भोसले आपण पाहिलं असेल. करत आता वरोसे गावची आन बान शान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर सुभाषदादा भोसले, तेही सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं आपण स्वागत करूया. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण अखिलेश सर पाहिले ना तर मॅचही टिकती चांगली रफंट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला वडगाव संघ आहे तर दुसऱ्या बाजूला माडपाई माडप या दोन संघाच्या दरम्यान ही सेकंड राऊंडची पहिली मॅच. पहिलं सत्र सुरू आहे, 2 षटकं संपली. टोटल धाबा इथे आतापर्यंत धावफलक झाले 26 धाबा लागले धावफलकामध्ये. मात्र फटका पास लागतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली किरण जाधव इथे असतं टिपलाय सुरेख टिपलेला हा झेल आणि संपला इथे केला पहिल्यांदाचा खेळ. आई एकविरा चषक 2026 हे दुसरं पर्व आणि व्यासपीठावरती बघा आपण बरेचसे मान्यवर आपण पाहतोय. आजची सलगची तिसरी रात्र आहे आणि आपण पाहतोय बरेचसे मान्यवर या शृंखलेसाठी आपली उपस्थिती दाखवतात आणि या शृंखलेचे सर्वा आपण पाहतोय पिंट्यादादा तवले यांच्या आयोजनातून ही घडवलेली शृंखला. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती एक दिलदार व्यक्तिमत्व लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत चे विद्यमान आपण सरपंच आपण पाहतोय नितीनजी तवले, त्यानंतर समीर बेलोसे, जयवंत तवले आणि आपण पाहतोय त्यानंतर सुबोध भोसले, देविदास कदम, अक्षय निकाळजे, बरेचसे आयोजक आणि त्या आयोजकांना दिलेली साथ म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थ या सर्व गोडगुणी दात्यांचं आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम ओव्हर टू पॅडी. हा नक्कीच सर्वच आपण स्वागत करूया. मात्र नितीन दादांना पारितोषिक लावलेलं आहे. रिव्हर्सचा जो फटका षटकार जो कोणी फलंदाज मारेना त्यांच्यासाठी तब्बल पहिले 1000 होते, आता त्यांनी वाढवले 2000 रुपये लावलेले आहेत त्यांच्या माध्यमातून. नितीन दादा तवळे म्हटल्यानंतर आपण पाहिलं असेल दिल दोस्ती दुनियादारी, आपण बोलतो राजा माणूस, दोस्तीतला दुनिया राजा माणूस, एक छान ताडी सय्यावी जर आपण पाहिलं असेल. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं असेल त्यांची आपण भरारी पाहिलेली आहे. ते व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी 500 रुपये आणि रिव्हर्स जो षटकार फलंदाज कोणी मारे त्यासाठी 2000 रुपये. आता इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्र किरण जाधव या चेंडूवरती झेल ड्रॉप करत असताना आणि एकाच हेडमध्ये दोन्ही फलंदाज आलेले आहेत. मात्र पाहूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे कदाचित तिसरी धाव होऊ शकली असती, मात्र एकाच एंडमध्ये दोन्ही फलंदाज असल्यामुळे 2 धावा. किरण जाधव 12 तुमचं इथं ठेवा नाही तर तिथं आतमध्ये घ्या. 2 धावा सर आहेत हा धावून 2 काढले पूर्ण. इथे 2 धावा मात्र कंप्लीट झाले. 2 धावसंख्येच्या बरोबर 29 धावा लागल्या धावफलकावधी आणि पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. चला याच्यानंतरची मॅच आई गावदेव तलवडी आणि त्यांच्या विरोधात मरी आई गुलसुंदे. चला दोन्ही टीम कॅप्टन या तिकडे चांगली गोलंदाजी इथे राहिलेली आहे आणि षटक क्रमांक इथे आपण पाहिले असेल अमोलदादा कदम लाईव्ह मॅच सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा. अमोलदादा आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत. पहिलं सत्र बघा समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टोटल 29 धावा 30 धावा लागली धावफलकावधी आणि 18 चेंडूमध्ये गरज आहे ती 31 धावसंख्येची. चला याच्यानंतर मॅच मरी आई गोलसुंदे आणि त्यांच्याविरुद्ध आई गावदेवी तळवली. चला दिनेश मालकर आपण या टॉससाठी आणि टॉस इथे केला जाईल. चला सरपंच साहेब आपण नितीन दादा तवळे यांच्या सोबत टॉस करूया. या दोन्ही संघाच्या दरम्यान 3 ओव्हरची मॅच दिनेश असेल सचिन याची नोंद आपणास असेल. 3 ओव्हरची मॅच आणि टॉस
लोजुली ग्रामपंचायत यांच्या सौभाग्यवती ज्या थेट सरपंच म्हणून आपण पाहिलं असेल विराजमान आहेत त्या आदरणीय नितीन निषेध तवळे यांच्या सोबत या दोन्ही संघादरम्यान टॉस केला जातोय. तलवडी आणि गुलसुंदे नितीन शेठ तवळे यांच्या सोबत टॉस केला जातो. हेड या टेल तलवडी संघाने टॉस दिनेश मालकर जिंकलेला आहे. निर्णय आम्हाला लगेच कळवा. बॉलिंग का 3 ओव्हरची मॅच असेल आणि क्षेत्ररक्षण करायचा त्यांचा निर्णय आहे आणि फलंदाजीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे ते गुलसुंदे संघाला. याच्यानंतरची मॅच मरी आई गुलसुंदे आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी तळवडी या 2 संघाच्या दरम्यान. चला सलामीची फलंदाज आपण वडगाव टीम कॅप्टन चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची फलंदाज लगेच आपण एंटर करा. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ते 31 धावसंख्येची. तत्पूर्वी पॅडी आपण विनंती करू भाडपाई भाडप संघाला की लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि वडगाव संघ आपणास देखील विनंती आहे सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच पाठवायची आहे. जास्त विलंब करू नका कारण अजून बऱ्याचशा मॅचेस आम्हाला पुढच्या खेळवायच्या आहेत. त्यामुळे तुम्हा दोन्ही संघांना विनंती आहे की आपण थोडा स्पीडअप करायचा आहे. धावफलकावरती टोटल धावा 30 धावा लागले. 31 धावसंख्येची गरज आहे. नितीनदादा तवळे आपलं देखील स्वागत आहे. नितीनदादा आपण या सामन्याचा आनंद घेत असताना आपलंही तेवढं स्वागत आपण करूया आणि इथे गरज असते ती 31 धावसंख्येची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वडगाव संघाची. एका बाजूला आपण पाहतोय जितू म्हात्रे आणि त्यांच्या सलामीसाठी पॅडी उद्यासाठी आपल्याला जे पाण्याची सुव्यवस्था असणार आहे ते सुबोध भोसले यांच्या माध्यमातून इथे सर्व आयोजकांसाठी असणार आहे. त्यांचं देखील आपण करूया या शृंखलेच्या माध्यमातून गोड गोड कौतुक. आणि बोलूयात मॅच कडे. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. विलंब करू नका. पाणी प्या तुम्ही आणि लगेच मैदानामध्ये जायचंय. ठीक आहे आपण चेंडू सलग करा लगेच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या सलामीच्या पर्यंत इंटर आपण करा. आज मात्र चांगला ठीक आहे संतोष बॉल चेक करा. जास्त वेळ घेऊ नका. मात्र ज्या असेल 2-3 बॉल तुम्ही चॉईस करून घ्या आणि विजयासाठी आता गरज असेल 31 धावसंख्याची. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण अखिलेश सर या ठिकाणी सरचे स्वागत करूया. जे ऑनलाईन मॅच पाहत आहेत 24 इव्हेंटच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि आता विजयासाठी गरज असताना 18 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची वडगाव संघाची सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय ऋषी गडगे आणि त्यांच्या सोबत जितू म्हात्रे. पॅडी आपण पाहतो ही शृंखला आणि या शृंखलेसाठी घेतलेली बरीचशी मेहनत आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग आता मात्र इथे जोडले जात आहेत. आणि आपण पाहतोय या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा प्रत्येक प्रेक्षक मायबापाचं आपण करूयात या वरोसे क्रीडा नगरीमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आणि बोलूयात मॅचकडे. एका बाजूला आपण पाहतोय भाडपाई भाडप संघ आणि एका बाजूला पाहतोय वडगाव संघ. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जितू आणि ऋषी गडगे अशी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. ऋषी गडगेचा फॉर्म बराचसा भन्नाट आपण पाहिलाय. मागच्या गतवर्षी जर 2 वर्ष पाहिला तर ऋषी गडगे बराचसा भन्नाट फॉर्म मध्ये होता. परंतु आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये त्याला तशी कामगिरी करावी लागेल कारण 30 धावा या जर पूर्ण करायच्या असतील तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये त्याला त्याची इरादे स्पष्ट करावी लागतील. पॅडी या दरम्यान शिवाजी तवळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाजी तवळे साहेब आपलं देखील आपण इथं स्वागत करूया. आमचे बबलू परदेशी ते या सामन्याचा आनंद घेतात त्यांचे आपण स्वागत करूया. आमचे भाई SS केळकरचे मॅनेजर आपण पाहतो परेश पटेल हे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. परेश पटेल साहेबांना सुद्धा आपण क्रिकेटची खूप आवड आहे. पण नाईट स्पर्धा कुठे असू द्या डेची स्पर्धा असू द्या तेही या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आपण स्वागत करूया. अमोल पाटेकर पहिला चेंडू ऋषी गडगे यांच्यासाठी आपण जितू मात्र यांच्यासाठी माफ करा जितू अनस्थायिक होते. त्यांना पहिल्या चेंडू ते हलक्या हाताने स्टेअर केलेला आहे आणि पहिल्या चेंडू ते श्री गणेश होतं. 1 धावून आपला स्वतः सहित संघाचं खातं उघडे केलं आहे ते वडगाव संघानं. नक्कीच पॅडी बघा इथे धावा तशा बघायला गेल्या ना तर कमी आहेत. परंतु माडपाई माडप संघाचा जर पहिला सामना आपण पाहिला तर तिथे देखील मला तर वाटते 50 धावांच्या आतमध्ये त्यांनी धावा जमवल्या होत्या आणि कराडे संघाला मात्र तिथे रोखण्यात आलं होतं. इथे देखील तशी कामगिरी करावी लागेल. 44 धावांचं आव्हान ठेवलं होतं
अमोल पाटेकर पहिला षटक टाकला होता, 2 धावा 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि तीच दरार 30 दशक घेऊन गोलंदाजी या मॅचमध्ये सुद्धा अमोल पाटेकर इथे चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असणार. ऋषी गडगे अवकाशाचा फटका खेळायचा होता आणि चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण कनेक्ट चेंडू बॅटवरती बरोबर झाला नाहीये. इथे मात्र डॉट बॉल आलेला आहे आणि अजूनही गरज जर आपण विचार जर केला असेल ना तर अखिलेश सर 30 धावसंख्येची अजूनही गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी वडगाव संघाला. हा आपण पाहतोय प्रवीणजी तवले यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून करूया स्वागत. आपण पाहतोय व्यासपीठावरती विनोदजी बेलोसे देखील आपल्याला इथे उपस्थितीत पाहायला मिळतात. सर्व ग्रामस्थांची इथे उपस्थिती पाहायला मिळते आणि या सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व प्रेक्षकांचं करूयात वेलकम. नक्कीच पाहुण्याचं मान्यवरच आपण स्वागत करूया. मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल आता सिंगलला जास्त प्राधान्य दिलं जातं वडगाव संघाच्या फलंदाजांना. कधी विचार केलेला आहे अमोल पाटेकर सारखा तेच तर जो गोलंदाज आहे ना, जशी आपण पाहिलं असेल त्याची ध्येय असती आहे तसा सडपातळ हा जो गोलंदाज आहे रिवर्स अटेंड केलाय. कदाचित या ठिकाणी जर षटकार आला असता तर नितीन दादांचं कदाचित 2000 रुपये या ठिकाणी मिळाले असते. मात्र इथे 1 बाउन्सचा चौकार आलेला आहे. या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला क्षेत्ररक्षण आता 12 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती वडगाव संघाला 25 धावसंख्येची. अखिलेश सर मॅच मात्र चांगली होईल, मॅच मध्ये मजा येईल. मात्र आतापर्यंत पहिला षटक अमोल पाटेकर यांचा खूप चांगला षटक राहिलेला आहे. जरी विकेट या षटकामध्ये आली नसतील मात्र धावसंख्येवरती पूर्णपणे अंकुश ठेवला. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावतील वडगाव संघाच्या. बनणारा 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज. नक्कीच पॅडी इथून आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. चला मैदानाच्या आतमध्ये आपण माडपाय अमोल चला आपण या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका. जो काही निर्णय असतो शॉर्टकट मध्ये आपण निर्णय घ्या. इथून सर्व संघांना देखील विनंती असेल आणि सहकार्य देखील तुम्ही करा. जास्तीची मीटिंग मैदानामध्ये तुम्ही घेऊ नका. लगेचच थोडं स्पीडअप करून मॅचला सुरुवात करा. येणारे 12 चेंडू आणि आता 25 धावसंख्येचे 12 चेंडू 12 गेंदे 25 रन के 0 इस मुकाबले को जीतने के लिए वडगाव टीम के लिए. नक्कीच पॅडी 12 चेंडूंवरती 25 धावा इथून बनवायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहिली गेली होती जितू आणि ऋषी गडगे यांची आणि पहिल्याच षटकामध्ये फक्त 6 धावा मला तर वाटतंय अमोल पाटेकर या गोलंदाजाने दिल्यात. रिवाज चौकार जरी आता आला ना तरी आता 500 रुपये आहेत. बघा नितीन दादाने पहिले 2000 रुपये लावले होते रिवाजचा षटकार मारला तर आता चौकारासाठी आता चौकार जरी मारते सांगतात का या ठिकाणी आमच्याकडून पैसे घ्या तुम्ही. आणि नितीन दादाने आपला एटीएम आता ओपन केलेला आहे. चौकार जर रिवाज आला ना ऋषी तरी त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. मात्र येथे चांगलासा चेंडू फुलटाफुटीचा चेंडू फटका अंतर सरी तो मोठा खेळायचा होता ऋषी गडगे ना. मात्र इथे डॉट बॉल आलेला आहे. गोलंदाज झालेले आहेत दुसऱ्या ओव्हरसाठी शैलेश कातकरी. पहिला चेंडू मात्र इथे टाकतात डॉट बॉल. 11 चेंडू 25 धावसंख्येची गरज. नक्कीच पॅडी इथून मात्र ऋषीला आता मोठे फटके मारावे लागतील. कारण जर इथून मोठे फटके आले नाही ना तर येणाऱ्या चेंडूंवरती बराचसा दडपण आपल्याला पाहायला मिळेल. टॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडू झेल पकडलाय आणि अक्षय नाईक हा झेल आणि संपलाय ऋषी गडगेचा इथं खेळ. आणि आता 10 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज. पहिला हा गाजा वाजा आपण पाहतोय. मोठा जल्लोषामध्ये या स्पर्धा पण एन्जॉय करत असताना अखिलेश आता गरज आहे 10 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची. अजून एक पारितोषिक लागलंय नितीनजी तवले यांच्या माध्यमातून. समोरची बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंग वरती जर षटकार तुम्ही मारलात ना तर तुम्हाला तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राईज. हा डेला सुद्धा तो 5 दिवस कंटिन्यू त्यांचं होतं. 3 दिवस ती स्पर्धा होती
आणि आता सुद्धा तो पारितोषिक त्यांनी लावलेला आहे का समोरची जी बिल्डिंग इमारत आपण पाहिली असेल ना तिला जर जो फलंदाज कोणी असू द्या तिथे तो षटकार मारेल त्याच्यासाठी 5,000 रुपये आणि रिवाजचा जर का चौकार आला तर त्यांच्या वाटेवर मात्र इथे देखील या चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो षटकार आहे 6 धावा. आणि गोलंदाज आपण पाहिलं असेल या ठिकाणी या चेंडूतील त्यांच्यावरती पूर्ण आपण पाहिलं असेल समाजात चांगला घेतलेला आहे. षटकार आले षटकारच्या बरोबर संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या अंकावरती. 9 चेंडूमध्ये आता 19 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत 19 धावसंख्येची अजून गरज आहे. मात्र या षटकारामध्ये आपण पाहिलं असेल बराचसा अंतर कमी केलेलं आहे आणि या असे जर मोठे फटके जर आले तर हा सामना सोपा असेल तो वडगाव संघासाठी. मात्र शैलेश कातकरी जो गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे. शैलेशला मात्र इथं चांगली गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जशी अमोल पाटेकरांची गोलंदाजी केली तशी गोलंदाजी होणे खूप गरजेचं होतं. आणि इथे मात्र या चेंडूने केलेलं आक्रमण फटका फसला जाईल का क्षेत्ररक्षण तिथे पोहोचलेले आहेत. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न केला जातो चेंडू फेकी सुद्धा खूप चांगली पाहायला मिळाली. इथं सिंगल एक धावली आहे आणि आता अखिल सर बघा 18 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. हा आणि या शृंखलेसाठी आपण पाहतोय जी जनरेटरची सुव्यवस्था या शृंखलेसाठी देण्यात आली त्या प्रवीण जनरेटरचे सर्वा आपण पाहतोय प्रवीणजी तवले यांचं देखील आपण करूयात अभिनंदन की त्यांनी आम्हाला ही सर्व्हिस इथे उपलब्ध करून दिली आणि त्यांचं देखील या शृंखलेमधून करूया सहर्ष स्वागत. हा नक्की सर्वांचं आपण स्वागत करूया. आपण राज्याच्या नाईटची स्पर्धा म्हटल्यानंतर बोलणं तेवढं सोपं नाही अखिलेश कारण का या स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत आहे बराचसा खर्च जो असतो आणि तो एक यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आपण पाहिलं असेल खूप चांगला सहकार्य केलं आहे. प्रत्येकाने आम्हाला या ठिकाणी जी मदत केली आहे ती खूप चांगली होती त्यांची सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. इथे मात्र सिंगल धाबा आलेली आहे आणि शैलेश कातकरचे बघा एक षटकार आहे त्याच्यानंतर 2 चेंडू अप्रतिम त्यांनी टाकलेले आहेत आणि चांगली गोलंदाजी करून आपल्याला संघाला कमबॅक करून दिलेला आहे. आणि आता गरज येते 17 धावसंख्येची 17 धावसंख्येची असून गरज आहे. याच्यानंतर चांगले मॅच प्रेक्षक वर्ग इथं पाहायला मिळणार आहे. मात्र प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका. एका बाजूला मरी आई गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी तलवडी या 2 संघाच्या दरम्यान याच्यात मॅच असेल. हा देखील चांगला असा चेंडू आणि इथे चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न इथे करण्यात आले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय गोटी नेम कुठेतरी चुकला जातोय आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता गरज आहे 15 धावसंख्येची. 6 चेंडू मध्ये आता 15 धावसंख्येची गरज. मॅच आता चांगल्या रोमांचक स्थितीमध्ये आलेली आहे. पाणी पाहिजे चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण पाणी घेऊन जा. बघा पॅडे मी म्हटलं होतं की जेव्हा माडपाई माडप संघाने कराडे विरोधात खेळी केली होती ना तेव्हा तिथे देखील त्या धावा डिफेन्स केल्या होत्या आणि इथे देखील ते धावा डिफेन्स करू शकतात. परंतु जर चुरस्तीची लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली ना जर फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये किरण आणि जितू या जोडीने जर मोठे फटके मारायला सुरुवात केली ना तर या लढतीमध्ये थोडीशी मजा येईल. 6 चेंडू मध्ये आता 13 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये आता पाणी घेऊन संतोष चालेल. 6 चेंडू मध्ये 15 धावसंख्येची गरज. संतोष जाधव आता पाणी घेऊन चालेल का काहीतरी एक संदेश त्यांच्यासाठी असेल कदाचित या ठिकाणी. ही मॅच आता मात्र चांगली आहे. दोन्ही संघासाठी चांगल्या अवस्थेमध्ये आलेली आहे. मस्त मॅच इथे प्रेक्षकांना जशी मॅच पाहिजे तशीच मॅच रंगलेली आहे आणि इथे आता बघा गरज आहे ती 6 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची. माफ कर 15 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. चला स्पीडअप करा माडपाई माडप संघ. जास्त वेळ घेऊ नका अतिरिक्त वेळ जास्त घेऊ नका लगेच स्पीडअप करून मॅचला सुरुवात करा. पंचांना देखील विनंती असेल की जास्तीचा वेळ घेऊन देऊ नका. उर्वरित शेवटचे 6 चेंडू आहेत. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. शेवटचा षटक हाणामारीचा षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 15.
हा 6 चेंडूमध्ये 15 धावसंख्याची गरज. आता ह्या एंडी मात्र आपण बघूया गोलंदाजीसाठी आलेले आहेत वडप संघाचे सागर. सागर देखील एक चांगले गोलंदाज आहेत. रिवर्स जर षटकार मारणार ते नितीन दादा आता यांच्याकडून आता पारितोषिक वाढवले आहेत 3,000 रुपये. 6 चेंडूसाठी त्या सांगतात का या ठिकाणी तर रिवाचा षटकार मारला तर आता 3,000 रुपये लावलेले आहेत. आणि बिल्डिंगवरती जर स्टेज जर समोर तुम्ही मारला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. सागरचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा टाकत असताना चांगला वेग आपण पाहिला असेल. आणि इथे पंचांचा व्हाईट बॉल रेफर केला. रेफर तिसऱ्या पंचाकडे गेलेला आहे. सोबत सर आपण जरा स्क्रीनवरती या. हा नक्कीच पॅडी, जो काही योग्य निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत कळवण्यात येईलच. परंतु इनामी संधी इथे नितीनजी तवले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. रिव्हर्स अटेम्प्ट जर तुम्ही केलात आणि तो चेंडू जर सीमारेषा बाहेर षटकारासाठी गेला तर तुमच्यासाठी तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राइस. आणि समोरची जी बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगवर जर षटकार मारला तर तुम्हाला तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइस. म्हणजे ही संधी या फलंदाजांसाठी उपलब्ध आहे. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये तुम्ही नाही म्हणलं तरी 8,000 रुपये नक्कीच जिंकू शकता. परंतु एकच विनिंगला त्यांनी पारितोषिक पहिल्या विनिंग पासून त्यांनी पारितोषिक लावले. नितीन शेठ तवले क्रिकेटवरती खूप त्यांचा प्रेम आहे. चांगलं देखील ते क्रिकेट खेळतायत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. मात्र बघा अजूनही गरज येते 15 धावसंख्याची. समोरच्या बिल्डिंगवरती जर षटकार मारेल त्याला तब्बल 5,000 रुपये. आणि इथे बघा आपण पाहिलं सर रिव्हर्स जर षटकार कोण मारेल त्यासाठी 3,000 रुपये. अगदी विकली पारितोषिके ते लावली जातात. आणि आयवा जेलसाठी जो प्रेक्षक कोणी जेल पकडेल त्यांच्याकडून 500 रुपये असतील. आणि रोहिता दादा यांच्याकडून 100 रुपये कंटिन्यूज आहेत. आता 10,000 रुपये बिल्डिंगवरती जर षटकार मारला तर म्हणजे बघा पॅडी, जर विचार केला ना तुम्ही जेव्हा या शृंखलेची एंट्री घेतली असेल चला फेर येईल या ती एंट्री देखील तुमची इथे सुटू शकते जर तुम्ही बिल्डिंग वरती षटकार मारला तर. हा नक्कीच. आणि पहिला चेंडू होतो तो निर्णय तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आणि सुबोध भोसले यांनी तो निर्णय दिलाय का तो फेल डिलिव्हरी आहे. आणि आता 5 चेंडूमध्ये गरज आहे ती 15 धावसंख्येची. येणारे 5 चेंडू 15 धावा. 1-2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे पॅडी, कारण इथून फक्त आणि फक्त दडपण आता आपल्याला वडगाव संघावरती पाहायला मिळेल. हा नक्की तसा विचार जर केला असेल तर हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने समतोल आहे. आणि जर का असे एखादे मोठे फटके जर आले तरी मात्र हा सामना इथे चांगला क्षेत्ररक्षण अनेकदा धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे केलेला आहे ना. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. चांगली रणनीतीने तो विकेट चांगला तालमेल या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर आता गरज आहे 13 धावसंख्येची. आता 4 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज. काय मस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे पाहायला मिळाली आहे. सागर हा चांगला गोलंदाज आहे. आणि इथे मात्र चांगलीशी गोलंदाजी. आणि इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉल इथे आली. संतोष काय निर्णय मग तुम्ही या त्यांना लावू द्या. नाही मॅच इथे चांगली अशी चांगल्या मॅच मध्ये तुम्ही खेळत असताना मोठी स्पर्धा आहे असे नको ते काय चाले करू नका. त्यांना जाऊ द्या तुम्हीच बसा. आता गरज असते 13 धावसंख्येची. मस्त मॅच वॉट अ मॅच. जशी प्रेक्षकांना हवी ना हवी या ठिकाणी अखिलेश सर तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे रंगली आहे. सागर चांगली गोलंदाजी करतोय. आणि हा फटका देखील आपण पाहिला असेल. फटक्यामध्ये ताकद नाही आहे, जोर नाही आहे, उत्साह नाही आहे. आणि इथे सिंगल डबल्सचे काम चालणार नाही आहे. आणि चांगली गोलंदाजी सागर या गोलंदाजाने आतापर्यंत केली. हा पॅडी जर इथून रिव्हर्स चौकार आली तर तब्बल 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा पारितोषिक वाढवलं जातंय. तुम्हाला इथून जर रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चौकार मारली तर तब्बल 1,500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा चौकारासाठी सुद्धा सरपंच साहेबांनी पारितोषिक लावलेले आहेत. आता या ठिकाणी चौकार अजूनपर्यंत आले नाहीये. आणि इथे मात्र समोरच्या दिशेने केला जाऊ फटका पडला. क्षेत्ररक्षण तिथे आहे. फंबल झाले, सिंगल धावले तर सिंगलने काम चालणार नाहीये. जे आपण पाहिलं असं 2 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज. 1 धाव या चेंडूवरती आली आहे.
आणि आता एक चेंडू आणि गरज आहे 11 धाव संख्येची. आणि रिवाज एक षटकार जर का आला 3,000 रुपयाचं कॅश प्राईज इथे दिलं जाईल. आणि बॉन्ड गाडी तर 1,500 रुपये. दोन्ही बाजूने पारितोषिक. मात्र रिव्हर्स फटका तुम्ही अटेंड केला पाहिजे. बघू या ठिकाणी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातो. भाऊ या ठिकाणी जमीन लगाचा फटका. आणि नितीन दादाने सांगितलं होतं की या ठिकाणी पारितोषिक जाऊ दे, ते पारितोषिक लावलं होतं आणि इथे मात्र त्यांचं पारितोषिक पटकावलेलं आहे. धन धन किसनो जनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है. आता तत्पूर्वी आपण या फलंदाजाला बोलूयात. तुमचं जे कॅश प्राईज होतं ते तुम्ही घेऊन जायचंय. चला कोणी या जितो मात्र आहे ना चौकार. चला आपल्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक सरपंच नितीन तवळे यांच्याकडून दिलं जाईल. आणि इथे मात्र आज सापडा जिंकलेला आहे तो माडपाई माडव संघाला जिंकलेला आहे. खूप चांगला खेळ